शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे. सध्या WD पाठी WD उत्तर भारतामध्ये येत आहेत. त्याच वेळेस दक्षिण भारतामध्ये केरळच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे केरळमध्येही पावसाळा अनुकूल अशी वातावरण तयार झालं आहे. वातावरणात नेमकी काय बदल होणार आहे याचा दीर्घ अवधीचा अंदाज आपण पाहणार आहोत. उत्तर भारतात WD आणि दक्षिण भारतात कमी दाब असं वातावरण जेव्हा असतं तेव्हा महाराष्ट्रामध्ये स्थानिक ढग निर्माण होतात आणि या स्थानिक ढगांमुळे महाराष्ट्रामध्ये विरळ पावसाची शक्यता निर्माण होत आहे. आपण बघतो आज देखील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, पुण्याच्या काही भागात, साताऱ्याच्या काही भागामध्ये किंवा बीडच्या काही भागामध्ये वातावरण निर्मितीची शक्यता कायम आहे. आज 29 तारखेला महाराष्ट्रात पाऊस दाखवला जात नसला JFS मॉडेलनुसार तरी देखील स्थानिक ढग निर्माण होणार आहेत. या मॉडेलनुसार स्थानिक ढगांचा अंदाज दिला जात नाही. उद्यापासून मात्र महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण अधिक वाढण्याचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. यापूर्वी या मॉडेलने दिलेल्या अंदाजामध्ये थोडा बदल येत असून महाराष्ट्रावर तयार होणारी ढगाळ परिस्थिती थोडी कमी होण्याची शक्यता या मॉडेलने 31ला दाखवली आहे. 1 तारखेपासून भारतातील पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र 4 तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरणाचा प्रभाव सुरू होईल. या काळामध्ये साधारण ओरिसाच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल ज्याचा विदर्भापर्यंत प्रभाव पडण्याची शक्यता आहे. मात्र हवामानात केवळ स्थानिक वातावरणाचा अंदाज असल्यामुळे या मॉडेलने तरी जास्त पावसाचा अंदाज महाराष्ट्रात दिला नाही. स्कायमेटने देखील उत्तर भारतात प्रभावी WDची शक्यता आज वर्तवली आहे. उद्या देखील या WDचा प्रभाव भारतात राहणार आहे. स्कायमेटने तरी पुढील 4-5 दिवस 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत पावसाळी प्रभाव कमी होण्याचा अंदाज दिला आहे. पुन्हा एकदा 8, 9, 10, 11 तारखेची पावसाची स्थानिक स्थिती स्कायमेटने दाखवलेली नाही. आपण बघतो तर ECMWFच्या AIFS मॉडेलने महाराष्ट्रात आज देखील स्थानिक ढग निर्माण होण्यास पोषक वातावरण 30 तारखेला दाखवलं आहे. उद्या देखील थोडं विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात वातावरण निर्मितीचा अंदाज या मॉडेलने दिला आहे. 31 तारखेला दक्षिणी पट्ट्यात म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात या मॉडेलने पावसाची शक्यता वर्तवली आहे. 1 तारखेपासून याचा प्रभाव कमी होणार आहे. जवळपास 5 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 6 तारखेपासून वातावरणात पुन्हा बदल होईल. बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून पावसास अनुकूल स्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल. 7 तारखेला याचा प्रभाव थोडा महाराष्ट्राकडे सरकायला सुरुवात होईल. 8 तारखेच्या दरम्यान ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेशच्या दिशेने एक पावसाचं क्षेत्र सरकण्याची शक्यता आहे. ओरिसावर पुन्हा एकदा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं आहे. त्याचा महाराष्ट्रात खास करून विदर्भात प्रभाव पडण्याची शक्यता आहे. हे वातावरण थोड्या प्रमाणात या मॉडेलने 9 तारखेला राहण्याची शक्यता आहे. 10 तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. 10-11 तारखेला पुन्हा स्थानिक ढगांना पोषक वातावरण राहणार आहे. 12 तारखेला पुन्हा नवीन ट्रफ लाईन महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पावसाळी परिस्थिती 12 तारखेपासून वाढू शकते का याचा अंदाज घ्यावा लागेल. आपण या मॉडेलमध्ये बघतो आहोत की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला पावसाळी वातावरणास पोषक परिस्थिती निर्माण होते आहे. या बदलत्या वातावरणामुळे महाराष्ट्रात थोडं स्थानिक वातावरण तयार होण्यासाठी मदत होण्याची शक्यता आहे. आपण बघतो दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होत असून त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जाणवण्याची शक्यता आहे.
आपण 9 तारखेपर्यंत जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एकूणच आणि भारतामध्ये देखील स्थानिक पावसाळी वातावरण राहणार आहे की दोन्ही समुद्रांमध्ये बाष्प तयार होत असून संपूर्ण भारतात देखील स्थानिक ढग निर्माण होणार आहेत. WD आणि कमी दाब अशी परिस्थिती जशी वाढत जाईल तसं अवकाळी पावसाचं वातावरण देखील वाढत जाण्याची शक्यता आहे. आपण बघतो सध्या देखील महाराष्ट्रामध्ये विरळ ढगाळ परिस्थिती आहे. ज्या ठिकाणी अनुकूलता आज निर्माण होईल त्या ठिकाणी पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये आज पावसाचा अंदाज अधिक आहे. हवेत तयार होत असलेल्या स्थानिक कमी दाबामुळे महाराष्ट्रात ढग निर्माण होत आहेत. काही ठिकाणी स्थानिक चक्राकार स्थिती निर्माण होते. साधारणपणे सोलापूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती कमी दाबामुळे राहील. या वातावरणात सारखा बदल होतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते. आज आपण बघतो महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती लवकरच तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात स्थानिक ढग निर्माण होऊन पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मध्य महाराष्ट्र, सोलापूर, सांगलीच्या काही भागात म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाळी वातावरणाचा आज अंदाज आहे. परंतु हे पावसाळी वातावरण अतिशय विरळ आणि हलक्या स्वरूपाचं आहे. आपण बघतो उद्या देखील 30 तारखेला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे. सोलापूर, सांगलीच्या भागात थोडं कमी दाबाचं वातावरण असल्यामुळे 31 तारखेला या भागात पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे. 3 तारखेला थोडं लातूर, धाराशिवच्या दरम्यान पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे. 4 तारखेला देखील दक्षिणी पट्ट्यात म्हणजे सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर या भागात 4 तारखेलाही वातावरण निर्मिती होईल. मात्र 1 ते 3 तारखेदरम्यान वातावरण कमी असेल. 5 तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज स्थानिक स्वरूपात कायम आहे. 6 तारखेलाही स्थानिक वातावरण असणार आहे. महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाळी वातावरण हे 7 तारखेला देखील असणार आहे. मात्र काही भागात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.